विषय मराठी क्षेत्रलेखन कौशल्यक्षमता स्व अभिव्यक्ती संबोध उपक्रमाचे वर्णन अध्ययन निष्पत्ती 1. आपल्या परिसरात घडणारे प्रसंग घटना इत्यादींचे सूक्ष्म निरीक्षण करतात, त्यावर तोंडी प्रतिक्रिया व्यक्त करतात, प्रश्न विचारतात. 2. इतरांनी सांगितलेले अनुभव आवश्यकतेनुसार लिहितात. उदाहरणार्थ सार्वजनिक ठिकाणी ऐकलेल्या गोष्टी घटना लिहिणे. जाणून घेऊया. शिक्षक विद्यार्थ्यांना चित्र दाखवतील, चित्रावर प्रश्न विचारून चर्चा करतील. तुमच्या शाळेत वृक्षारोपण हा उपक्रम कसा साजरा करतात त्याचे वर्णन करून घेतील. लिहिलेल्या वर्णनाचे वाचन घेतात. उपक्रमाचे वर्णन करताना येणाऱ्या महत्त्वाच्या खालील मुद्द्यांवर चर्चा करतात. कोणता उपक्रम, कधी, कशासाठी, वर्षभर काळजी घेता का, उपक्रम ठरवताना कोण कशी मदत करते, उपक्रमाचा आपल्याला काय उपयोग. सक्षम बनूया. शाळेत साजरे होणारे विविध राष्ट्रीय सण, प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन कसे साजरे केले जातात त्या उपक्रमाचे वर्णन करून घेतील. राष्ट्रीय सणाच्या आयोजनात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, नियोजन कोण करते, ते कसे साजरे केले जातात यासाठी शिक्षक प्रश्न उत्तरांद्वारे चर्चा घेतात व उपक्रमाचे वर्णन लिहून घेतात. चला सराव करूया. शाळेत साजऱ्या होणाऱ्या बालिका दिन ह्या उपक्रमात कोणकोणत्या बाबींचा समावेश होतो, कोणकोणत्या स्पर्धांचे आयोजन केले जाते, बालिका दिन का साजरा केला जातो याविषयी शिक्षक माहिती वजा चर्चा घेतील, प्रश्न विचारतील व शाळेत साजऱ्या होणाऱ्या बालिका दिन ह्या उपक्रमाचे वर्णन करण्यास सांगतील. कल्पक होऊया. आपण गावात होळी कशी साजरी करतो व शाळेत होळी कशी साजरी करतो या दोन्ही ठिकाणी साजऱ्या होणाऱ्या होळीमध्ये फरक असतो का, असल्यास याचे वर्णन करा. पूरक साहित्य स्रोत किशोर मासिक, गोष्टींची पुस्तके. विषय हिंदी क्षेत्र भाषा विकास कौशल लेखन अध्ययन निष्पत्ति. अपनी कल्पना से कहानी, कविता, पत्र आदि लिखते हैं. कविता कहानी को आगे बढ़ाते हुए लिखते हैं. आओ पता करें, चित्र देखो और उसका वर्णन लिखो. चलो सक्षम बने. वृक्षारोपण के महत्व पर 10 वाक्य लिखो. मनुष्य के जीवन में वृक्षों का बहुत ही विशेष महत्व है. पेड़ धरती माता के बेटे हैं और हमारे मित्र भी. वृक्षों से हमें फल, सब्जियां, लकड़ियां आदि प्राप्त होती है. लकड़ी से फर्नीचर, कागज, गोंद आदि वस्तुएं तैयार की जाती है. इसके अलावा पेड़ों से बहुत सारी औषधियाँ तैयार की जाती है जो हमारे शरीर से संबंधित कई प्रकार के रोगों का उपचार करने में हमारी मदद करती है. पेड़ न केवल हमें शुद्ध हवा प्रदान करते हैं बल्कि पर्यावरण को भी सुंदर बनाते हैं. पेड़ पर पक्षी अपना घोंसला बनाकर रहते हैं. तपती धूप में ये मनुष्य को छाया प्रदान कर उसे गर्मियों से बचाने में मदद करती है. पेड़ों के न होने से मनुष्य का जीवन संकट में आ जाएगा. मनुष्य सुख सुविधाओं के लालच में आकर पेड़ों का शत्रु बन बैठा है. वह निरंतर पेड़ों को काटते जा रहा है जिस कारण हमारे पर्यावरण में दुष्परिणाम पड़ रहे हैं और मनुष्य को कई प्रकार के प्राकृतिक आपदाओं का सामना करना पड़ रहा है. पृथ्वी का तापमान लगातार बढ़ रहा है. पहाड़ों का बर्फ लगातार पिघल रहा है जिससे बाढ़ का खतरा बना रहता है. पेड़ पौधे प्रकृति की शान है, इस कारण इंसान धरती पर बचे हैं. यह कहना गलत नहीं होगा कि पेड़ हमारे मित्र हैं. पेड़ों की जड़ें मिट्टी को कसकर जकड़े रहती है. जड़ों के कारण उपजाऊ मिट्टी हवा में उड़ने से बची रहती है. पेड़ समय पर बारिश करने में हमारी मदद करते हैं. सचमुच पेड़ हमारे दोस्त हैं, हमें उनकी रक्षा करनी होगी. पेड़ पौधे खुद धूप और तूफान सहते हैं और हमें शीतल हवा और छाया प्रदान करते हैं. न कभी किसी से भेदभाव करते हैं और न कभी किसी को अपना और पराया कहते हैं. हमें इनकी रक्षा करनी होगी और लोगों को पेड़ काटने से रोकना होगा. इनका हम पर बहुत उपकार है. यदि हमारे जीवन में हमें एक अच्छा जीवन चाहिए तो हमें अपने बच्चों की तरह इन पेड़ पौधों को पालना होगा. शुद्ध हवा और ऑक्सीजन के बिना मानव जीवन असंभव है. कई प्रकार के प्राकृतिक आपदाओं और प्रदूषण से भुगतने के पश्चात अब लोगों को वृक्षारोपण का महत्व समझने आने लगा है. अब शहर में लेकर गांव तक लोगों और सरकार से मिलजुल कई कार्यक्रमों की शुरुआत की है जिससे कि वृक्षारोपण को बढ़ावा मिले. स्कूल और कॉलेज में भी बच्चों और अध्यापकों द्वारा नियमित रूप से वृक्षारोपण के कार्यक्रम चलाए जा रहे हैं. वृक्षारोपण न केवल शासन का कर्तव्य है बल्कि हमारा भी कर्तव्य है. प्रत्येक नागरिक का यह कर्तव्य है कि वृक्षों को ना काटे और काटने से भी रोके. अधिकाधिक वृक्षारोपण करें ताकि वनों से हमें पर्यटन की सुविधा, पशु पक्षी का दर्शन, प्राकृतिक संतुलन, वनस्पति आदि का लाभ मिलते रहे. अगर वन संपदा नष्ट हो जाएगी तो प्रकृति को कोप से बचाना बहुत ही मुश्किल होगा. किसी भी पेड़ से रहित बंजर भूमि में पेड़ों को लगाने या बीज बोने की प्रक्रिया को वृक्षारोपण कहते हैं. ये विशेष रूप से देशों में विदेशी वृक्षों को लगाने की एक प्रक्रिया है.
आज के इस आधुनिक युग में पेड़ों की संख्या में बहुत कमी हो रही है और मनुष्य जीवन के लिए बहुत ही उपयोगी है। इसीलिए वृक्षारोपण करना बहुत ज़रूरी है। आसान शब्दों में कहा जाए तो वृक्षारोपण नए वनों का निर्माण है। चित्रों को पहचान कर जलचर, थलचर और उभयचर प्राणियों में वर्गीकरण करो। देखो, जलचर मछली, मगरमच्छ, ऑक्टोपस। थलचर सिंह, म्हैस, उंट, चुहा। उभयचर मेंढक आणि नभचर उल्लू, तोता, चिडिया। विषय गणित, क्षेत्र बीजगणित, घटक बीजगणिताची पूर्वतयारी। गणित विषयाच्या लेखनात आपण चिन्हांचा वापर करतो. चिन्हांप्रमाणे अक्षरांचा वापर करूनही लेखन सोपे व सुटसुटीत करता येते. उजळणी. उदाहरणार्थ 4+5 = 9, तसेच 5+4 = 9. वरील उदाहरणावरून आपल्या लक्षात आले असेलच, कोणत्याही दोन संख्यांची बेरीज किंवा त्या दोन संख्यांचा क्रम बदलून येणारी बेरीज समानच असते. आता हा नियम आपण अक्षराचा उपयोग करून मांडू. त्यासाठी कोणत्याही दोन संख्यांसाठी ए आणि बी ही अक्षरे वापरू. नियम पुढील प्रमाणे होईल. कंसात ए अधिक बी कंस पूर्ण बरोबर कंसात बी अधिक ए कंस पूर्ण. अक्षर वापरून लिहिलेले गुणधर्म शब्दातली. 1. ए गुणिले 0 बरोबर 0. कोणतीही संख्या व 0 यांचा गुणाकार 0 येतो. 2. बी भागिले 1 बरोबर बी. कोणत्याही संख्येला 1 ह्या संख्येने भाग दिला असता भागाकार तीच संख्या येते. 1. कोणत्याही दोन संख्यांचा गुणाकार आणि त्या संख्यांचा क्रम बदलून केलेला गुणाकार हे समान असतात का? काही उदाहरणे सोडून बघ आणि त्या अक्षरांचा वापर करून मांडणी कर. 1. 3 गुणिले 4 बरोबर 12 आणि 4 गुणिले 3 बरोबर 12. 5 गुणिले 6 बरोबर 30 आणि 6 गुणिले 5 बरोबर 30. 1 गुणिले 7 बरोबर 7 आणि 7 गुणिले 1 बरोबर 7. 4. 9 गुणिले 5 बरोबर 45 आणि 5 गुणिले 9 बरोबर 45. अक्षरांचा वापर करून मांडणी. कंसात ए गुणिले बी कंस पूर्ण बरोबर कंसात बी गुणिले ए कंस पूर्ण. म्हणजे या ठिकाणी संख्यांचा क्रम बदलून गुणाकार केला तरी आलेला गुणाकार हा समान येतो. विषय सामाजिक शास्त्र. संदर्भ इयत्ता 5वी. विषय परिसर अभ्यास 2. घटक 10. ऐतिहासिक काळ. अध्ययन निष्पत्ती. आदिमानव ते आधुनिक मानव यांच्या विकासातील घटना माहीत करून घेतात. पहिले काही आठवूया. 1. नागरी संस्कृती कशा उदयाला आल्या हे माहिती आहे. 2. नागरी संस्कृतींची नावे माहिती आहे. अध्ययन अनुभव कृती. यापूर्वीच्या पाठात मेसोपोटेमिया, इजिप्त, चीन व हडप्पा ह्या नागरी संस्कृतीची माहिती पाहिली आहे. ह्या पाठात मेसोपोटेमिया संस्कृतीतील विविध उपसंस्कृतींची माहिती पाहूया. सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन व ॲसिसिरियन ह्या 4 संस्कृती मेसोपोटेमियामध्ये अस्तित्वात होत्या. इसवी सनापूर्वी सुमारे 2350च्या सुमाराला अक्कडचे साम्राज्य उदयाला आले. अक्कडचा सम्राट सारगण ह्या काळात हडप्पा संस्कृती आणि मेसोपोटेमिया यांच्यातील व्यापार भरभराटीला आला होता. बॅबिलोनचा राजा हम्मुराबी इसवी सनापूर्वी 1792 ते 1750 ह्या काळात होऊन गेला. आपल्या प्रजेला लिखित स्वरूपात सुव्यवस्थित कायदा देणारा हा जगातील पहिला राजा होय. प्राचीन इजिप्तमधील लोकांनी साध्य केलेल्या गोष्टींपैकी विशेष गोष्ट म्हणजे त्यांचे वास्तुरचनेचे शास्त्र. इजिप्तमधील पिरॅमिड आणि मंदिरे यांच्या भव्यतेवरून त्याची साक्ष पडते. त्यांनी इमारती बांधण्यासाठी प्रामुख्याने मातीच्या कच्च्या विटा आणि दगड यांचा वापर केला. गणित, वैद्यक, सिंचन पद्धती ह्या क्षेत्रामध्ये त्यांनी खूप प्रगती केली होती. तेथे उत्तम जहाजे बांधली जात. निळ्या रंगाची झिलई दिलेल्या मातीच्या वस्तूचे उत्पादन, पपायरस नावाच्या वनस्पतीपासून कागद बनवण्याची कला अशा क्षेत्रातही तेथे विशेष प्रगती झाली होती. ह्या प्रश्नांची उत्तरे शोधू. विधान चूक की बरोबर ते लिही. 1. हम्मुराबी राजाने प्रजेला लिखित कायदे दिले नाहीत. चूक. 2. इजिप्तमध्ये पपायरस वनस्पतीपासून कागद बनवला गेला. बरोबर. 3. हडप्पामध्ये भव्य पिरॅमिड उभारण्यात आले. चूक. 4. हडप्पा संस्कृतीची स्वतःची एक विकसित लिपी होती. बरोबर. सब्जेक्ट इंग्लिश. लर्निंग ॲक्टिव्हिटी. राईट इन वन सेंटेन्स व्हॉट इच ऑफ द फॉलोइंग पीपल डज फॉर दिस. खालील लोकांपैकी प्रत्येकजण आपल्याकरता काय करतो ते एका वाक्यात लिहा. एक्झाम्पल. द डॉक्टर एक्झामिन्स अस अँड गिव्स मेडिसिन्स. डॉक्टर आपल्याला तपासतो व औषधे देतो. द पीपल. द पोलिसमॅन, द ऑर्थर, द कॉबलर, द टेलर, द
chemist, the grocer, the greengrocer, the postman, and the poet. Answer: the people and their work. 1. The policeman keeps peace and order for us. 2. The author writes books for us. 3. The cobbler makes and mends our shoes. 4. The tailor makes teaches our clothes. 5. The chemist sells medicine and cosmetics. 6. The grocer sells sugar, grain, and other household things. 7. The greengrocer sells vegetable and fruits. 8. The postman brings our letter and parcels. 9. The poet writes poems for us. Look at the list of the places given in the bracket and write about them in one sentence each as given in the example below. कंसात दिलेली स्थळांची यादी पहा व त्यांच्याबद्दल खाली दिलेल्या उदाहरणांप्रमाणे प्रत्येकी एक वाक्य लिहा. एक्झाम्पल: द थिएटर इज अ प्लेस वेअर प्लेज अँड शोज आर परफॉर्म. नाट्यगृह हे जेथे नाटके व मनोरंजन कार्यक्रम सादर केले जातात असे स्थळ आहे. द प्लेसेस: द लॉन्ड्री, the bakery, the market, the library, the post office, the hospital, the studio, the hotel, the garage, the bank. Answer: the sentence about the place. 1. The laundry is a place where clothes are washed and ironed. 2. The bakery is a place where bread and cakes are baked and sold. 3. The market is a place where all sorts of things are sold and bought. 4. The library is a place where books are stored for reading. 5. The post office is a place from where letters, parcels, and money order are sent to different places. 6. The hospital is a place where sick people are examined and treated. 7. The studio is place where artists and photographers work. 8. The hotel is place where eatables are bought and eaten. 9. The garage is place where motor cars are stored and repaired. 10. The bank is place where money is received or paid. विषय विज्ञान. 1. रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. अ. निरामयतेमुळे आपल्यातील टिंबटिंब भावना वाढते, मित्रत्वाची भावना वाढते. आ. तंबाखू सतत पोटात जात राहिल्याने टिंबटिंबाचा कर्करोग होऊ शकतो, अन्ननलिकेचा कर्करोग होऊ शकतो. ई. अति टिंबटिंबामुळे यकृताचे, आतड्यांचे तसेच मूत्राशयांचे रोग होतात. अति मद्यपानामुळे. ई. देशाची प्रगती व विकास यातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे टिंबटिंब त्या देशातील लोक. उ. व्यक्तिगत आरोग्य व सवयीतून आपल्याला समाजातील टिंबटिंब व सार्वजनिक टिंबटिंब प्राप्त करता येते, आरोग्य व स्वच्छता. 2. खालील वाक्यात चुकीबरोबर ते सांगा. अ. प्रदूषण, अस्वच्छता, साथीचे आजार, व्यसनाधीनता, कीटकदंशांपासून होणारे आजार सामाजिक आरोग्य चांगले बनवतात. उत्तर चूक. आ. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास कायद्याने मनाई केली आहे. उत्तर बरोबर. ई. पोषण आहार, वैयक्तिक स्वच्छता, व्यायाम आणि छंदाची जोपासना यातून उत्तम आरोग्य मिळते. उत्तर बरोबर. ई. आपले आरोग्य उत्तम प्रकारे सांभाळून निरामय जीवन जगता येत नाही. उत्तर चूक. व्हिडिओ आवडल्यास व उपयुक्त वाटल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.